नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, शुभदा विद्यालय यूट्यूब चॅनलमध्ये पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत. आज आपण इयत्ता 6वीच्या वर्गाचा गणित आणि मॅथमॅटिक्सचा तास घेणार आहोत. सर्व सेमी आणि नॉन सेमीच्या मुलांचा. आणि या तासिकेला आपण मॅथ आणि गणिताची प्रथम घटक चाचणी परीक्षेची प्रश्नपत्रिका उत्तरासहित सोडवणार आहोत, चालू शैक्षणिक वर्षाची. ही प्रश्नपत्रिका आपल्याला नक्कीच उपयोगी ठरणार आहे. 18 ऑगस्टपासून आपली परीक्षा होणार आहे आणि त्यासाठी या व्हिडिओला लाईक करा, आपल्या मित्रांना शेअर करा आणि सर्व उदाहरणं व्यवस्थित सोडवण्याचा सराव करा. आपण नवीन असाल, अजूनही चॅनलला आपण सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनल सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर क्लिक करून ठेवा, म्हणजे वर्षभर होणाऱ्या परीक्षांच्या प्रश्नपत्रिका आपल्यापर्यंत सहज पोहोचतील. थँक्यू. चला तर मग अधिक वेळ न घालवता आपण इयत्ता 6वीची गणिताची आणि मॅथमॅटिक्सची प्रश्नपत्रिका सोडवू. इयत्ता 6वी गणित प्रथम घटक चाचणी प्रश्नपत्रिका उत्तरासहित. चालू शैक्षणिक वर्षाची ही मराठी मीडियमची मुलं आणि सेमी आणि इंग्लिश मीडियमच्या मुलांची गणिताची प्रश्नपत्रिका आपण या ठिकाणी पाहत आहात. ही प्रश्नपत्रिका एकूण 15 गुणांची आहे आणि ही सोडवण्यासाठी तुम्हाला 1 तासाचा वेळ हा दिला जाणार आहे. चालू शैक्षणिक वर्षासाठी ही प्रश्नपत्रिका नक्कीच उपयोगी ठरणार आहे. यासारखे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर क्लिक करा. सर्वप्रथम आपण मराठी मीडियमच्या मुलांची प्रश्नपत्रिका पाहू. प्रश्न पहिला, जोड्या जुळवा 4 गुणांसाठी. कोणाचे माप आणि कोणाचं नाव या ठिकाणी आपल्याला लिहायचं आहे. 180 अंशाचा कोन तो आहे सरळ कोन, 240 अंशाचा कोन आहे तो प्रविशाल कोन, 360 अंशाचा कोन आहे तो पूर्ण कोन आहे आणि 0 अंशाचा कोन आहे तो शून्य कोन. या पद्धतीने जोड्या लावायच्या आहेत. त्यानंतर बी भाग बघा, खाली काही कोणांची मापे दिलेली आहेत, त्यावरून त्यांची नावे लिहायची आहेत 6 गुणांसाठी. बघा, पहिला कोन आहे 75 अंशाचा, तो आहे लघु कोन. दुसरा आहे 360 अंशाचा कोन, तो आहे पूर्ण कोन. तिसरा आहे 180 अंशाचा कोन, सरळ कोन. चौथा आहे 90 अंशाचा कोन, तो काटकोन आहे. त्यानंतर पाचवा आहे 0 अंशाचा कोन, तो म्हणजे शून्य कोन. आणि सहावा 180 अंशाचा कोन आहे, तो आहे विशाल कोन. यासारखी नावं लिहायची आहेत. त्यानंतर प्रश्न क्रमांक दुसरा, ए भाग, दिलेल्या तक्त्यात अंकांचं योग्य विभाजन करायचं आहे 2 गुणांसाठी. बघा, कंसामध्ये काही धन आणि ऋण संख्या दिलेल्या आहेत, त्यांचं विभाजन आपल्याला या चौकटीत करायचं आहे. धनसंख्येमध्ये आपल्याला धनसंख्या लिहायच्या आहेत. त्या कोणत्या लिहिणार तर +4, 7, +26, 19, +8 आणि 5. ऋण संख्येमध्ये लिहायचे आपल्याला -2, -5, -49, -37, -25, -4. त्यानंतर पुढचा प्रश्न, पूर्णांकयुक्त अपूर्णांकात रूपांतर करा 3 गुणांसाठी. पहिलं उदाहरण आहे 30/7, दुसरं आहे 7/4, तिसरं आहे 15/12. बघा, त्या संख्या अशा पद्धतीने अपूर्णांकामध्ये आपण लिहायच्या आहेत. त्यानंतर स्टँडर्ड 6 फर्स्ट युनिट टेस्ट मॅथ 15 गुणांसाठी आपल्याला ही चाचणीची प्रश्नपत्रिका तयार केलेली. बघा, मगाशी आपण जी मराठी मीडियमची पाहिली तीच प्रश्नपत्रिका इंग्लिशमधून या ठिकाणी देण्यात आलेली. क्वेश्चन 1, मॅच द पेअर 4 गुणांसाठी. बघा, काळजीपूर्वक आपल्या वहीत लिहून ठेवा आणि पाठांतर करा.
व्यवस्थित सराव करा. असेच प्रश्न आपल्याला परीक्षेला विचारले जातील. पॉझिटिव्ह नंबर आणि निगेटिव्ह नंबर लिहायचे आहेत. क्वेश्चन नंबर 2मध्ये 1मध्ये आपल्यालाच मॅच द पेअर जोड्या लावायच्या आहेत. कोण आणि कोणांची नावं दिलेली आहेत. त्यानंतर बी भागामध्ये राईट द टाईप ऑफ अँगल्स, कोण दिलेले आहेत आणि त्यांची नावं आपल्याला लिहायची आहेत. त्यानंतर क्वेश्चन नंबर 2च्या बी भागामध्ये कन्वर्ट इंटू मिक्स्ड नंबर 3 गुणांसाठी. अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो, आज आपण इयत्ता 6वीचे गणित विषयाची आणि सेमीच्या मुलांची मॅथमॅटिक्सची प्रश्नपत्रिका उत्तरासहित या ठिकाणी सोडवलेली. आपल्याला हा व्हिडिओ नक्कीच उपयोगी ठरणार आहे. यासारखे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी, वर्षभर होणाऱ्या परीक्षांचे पेपर्स पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर क्लिक करा. थँक्यू.